नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय खमंग कुरकुरीत साबुदाण्याचे सांडगे कसे करायचे ते बघणार आहेत. तर हे साबुदाण्याचे सांडगे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला तर खूपच छान लागतात. अगदी वर्ष ते 2 वर्ष आरामात हे सांडगे टिकतात. तर याची रेसिपी एकदम सोपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सांडगे बनवून तयार होतात. तर बघा, अगदी मोत्यासारखे पांढरे शुभ्र हे सांडगे दिसत आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. इथे बघा, हे शाबूचे सांडगे किती मस्त झाले आहेत. अगदी दुप्पट तिप्पट चौपट फुललेले आहेत. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत. आपला एक ना एक सांडगा किती छान असा मस्त फुललेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. तर साबुदाणा जो आहे तो आपण पाण्यामध्ये रात्रभरासाठी भिजत ठेवला होता. ज्याप्रमाणे आपण शाबूची खिचडी करतो त्याचसारखा आपल्याला हा शाबू भिजवून घ्यायचा आहे. साधारण मी इथे 1 वाटी भरून साबुदाणा घेतला आहे. जर तुम्हाला अजून जास्त प्रमाणात करायचा असेल तर तुम्ही इथे शाबूची क्वांटिटी वाढवू शकता. शाबू आपल्याला चांगला भिजवून घ्यायचा आहे. शाबू भिजला की चांगला मोकळा होतो, तसाच आपल्याला शाबू पाहिजे आहे. आता त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. बटाट्यावरची साल काढून घेतली आणि बटाटे पाण्यामध्ये ठेवले आहेत. पाण्यामध्ये ठेवलं की बटाटा जो आहे तो काळा पडणार नाही. आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. बटाटा किसण्यासाठी मी एक जाड किसणी वापरली आहे. तर यापेक्षा बारीक किसणी आपल्याला वापरायची नाही, जाडच किसणी वापरायची आहे. त्यामुळे किस चांगला पडतो आणि शाबूचे सांडगे केल्याच्या नंतर त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित दिसतो. आणि जर तुम्ही बारक्या किसणीने बटाटे जर किसलं तर शाबूचे जे सांडगे आहेत ते पटकन असे लालसर होतात. इथे बघा, आपण बटाट्याचा किस चांगला किसून घेतला आहे. तर बाकीचा जो बटाटे आहे त्याचे सुद्धा आपण असाच किस करून घेऊयात. इथे बघा, दोन्ही बटाट्याचा जो किस आहे तो मी तयार करून घेतला आहे आणि बटाट्याचा किस पाण्यामध्ये ठेवला. आता बघा, हा बटाट्याचा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतो. इथे बघा, आपण बटाटा पाण्यामधून 2 ते 3 पाण्याने धुवून एका प्लेटमध्ये ठेवून घेतला. जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते सुद्धा व्यवस्थित आपण पिळून घेतलं आहे. इथे आपण लगेचच पुढची तयारी करूयात. तर बघा, बटाटा आपला किती छान असा मस्त किसून झालेला आहे. अगदी जाडसर असा आपल्या बटाट्याचा किस पडलेला आहे. आता इथे मी एक दुसरं मोठं पातेलं घेतलं. त्यामध्ये वाटीभर साबुदाणा टाकून घेतला आणि आपण जो बटाट्याचा किस घेतला होता तो सुद्धा आपण यामध्येच टाकणार आहेत. बटाट्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते गच्च पिळून काढायचं आहे. सर्व किस आपण यामध्ये टाकून घेऊयात. 1 चमचा जिरेपूड टाकून घ्यायची. आता जर तुम्ही उपवासाला जिरेपूड खात नसाल तर स्किप सुद्धा करू शकता, किंवा जर उपवासाला कोथिंबीर आणि जिरे खात असाल तर टाकलं तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकत असताना शक्यतो कमीच टाकायचं आहे, कारण कोणताही वाळवणाचा पदार्थ असला तर त्यामध्ये जर आपण जास्त प्रमाणात मीठ टाकलं, वाळल्याच्या नंतर तो खारट लागतो. त्यामुळे शक्यतो मीठ आपल्याला कमीच वापरायचं आहे. 1 चमचाभर मी हिरवी मिरची जाडसर कुटून खलबत्त्यामध्ये कुटून घेतली होती. अगदी बारीक अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि आता हे सर्व मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. इथे मी वाटीभर साबुदाणा आणि 2 बटाटे यांचं एवढं प्रमाण घेतलं आहे. जर तुम्हाला अजून जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही इथे जास्त बटाटे आणि साबुदाणा सुद्धा जास्त घेऊ शकता. आता साबुदाणा, बटाटे, हिरवी मिरची आणि जी जिऱ्याची पूड आहे ती आपण हाताने चांगल्या प्रकारे एकत्रित मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये आपण मीठ सुद्धा टाकलं आहे. तर चांगलं मिक्स करून घेतलं की सर्व शाबूला आणि बटाट्याला चांगलं मीठ व्यवस्थित लागलं जाईल. आता इथे मी एक पोह्याची चाळणी घेतली आहे. यामध्ये हा शाबू आपण थोडासा वाफवून घेणार आहेत. सर्व साबुदाणा आपण या पोह्याच्या चाळणीमध्ये टाकून घेऊयात. आता जर तुमच्याकडे अशी चाळणी नसेल तर तुम्ही इथे
एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा साबुदाणा वाफवून घेऊ शकता. गॅसवरती मी थोडंसं पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला चांगली उकळी आली आहे आणि आता ही जी चाळणी आहे ती आपण वाफेवर ठेवणार आहेत. तर 5 मिनिट आपल्याला हा शाबू वाफवून घ्यायचा आहे. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा नाही किंवा वाफवून घ्यायचा नाही. अगदी 5 मिनिटामध्ये साबुदाणा आपला छान असा वाफवून तयार होतो. 5 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेतलं. गॅस आपण बंद केलेला आहे आणि आता बघा हा साबुदाणा आपण या प्लेटमध्ये चांगला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये हे साबुदाण्याचे सांडगे बनवून तयार होतात. तर इथे बघा आपला बटाटा सुद्धा छान असा वाफवून झाला आहे. आता ही प्लेट आपण खाली काढून घेऊयात आणि एक 5 ते 10 मिनिट आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं कोमट झालं की आपल्याला पटापट याचे सांडगे घालता येतील. गरम असतानाच आपल्याला हे सांडगे थोडंसं हाताला पोळलं जाईल, त्यामुळे थोडंसं कोमट झालं की याचे सांडगे घालून घेऊयात. इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलं आहे. सांडगे घालण्या अगोदर थोडंसं आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे, म्हणजे जे शाबूचं मिश्रण आहे ते हाताला चिकटणार नाही आणि सांडगे जे आहेत ते पटापट घालता येतील. आता इथे मी एक मोठी परात घेतली आहे आणि त्यामध्ये आपण हे सांडगे घालून घेऊयात. जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात साबुदाणा असेल तर तुम्ही इथे एखाद्या मोठ्या प्लास्टिकवर सुद्धा हे सांडगे घालून घेऊ शकता. इथे मी थोडंसंच मिश्रण आहे त्यामुळे एका मोठ्या परातीमध्ये घातलं आहे. इथे बघा आपले साबुदाण्याचे सांडगे बनवून तयार आहेत. आता हे आपण 2 ते 3 दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहेत. तर हे प्लेट आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. आता बघा एक 2 ते 3 दिवस झालेले आहेत. आपले साबुदाण्याचे सांडगे किती छान असे वाळवून तयार झाले आहेत. आता हे सांडगे वर्षभरासाठी टिकतात सुद्धा. तर हवाबंद डब्यामध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. इथे बघा आपले सांडगे किती मस्त तयार झाले आहेत. आता लगेच आपण हे तळून पाहूयात. गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलं आणि त्यामध्ये अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये हे सांडगे टाकून घ्यायचे, कारण तळल्याच्या नंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात. इथे बघा आपले हे सांडगे तळून तयार झाले आहेत. तर झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निपटून घेऊयात. आता हे आपण थोडेसे तळून घेतले तर अजून दुसरे सांडगे सुद्धा तळून घेऊयात. तळत असताना अगदी कमी क्वांटिटीमध्ये तेलामध्ये हे सांडगे सोडायचे. फुलल्याच्या नंतर अगदी दुप्पट होतात. तर बघा दुसरी सुद्धा बॅच आपली तळून झाली आहे. तर झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि एक्स्ट्राचं तेल निपटून घेऊयात. इथे बघा आपण सर्व शाबूचे सांडगे तळून तयार केलेले आहेत. हे शाबूचे सांडगे तुम्ही अगदी वर्षभरासाठी सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा मनात येईल तेव्हा सुद्धा तळून खाऊ शकता. उपवासालाच खायचं असं काही नाही. कधी दुपारच्या वेळेस लहान मुलांना जर काही खाऊ खाण्याची इच्छा झाली असेल तर हे सांडगे तुम्ही त्यांना नक्की देऊ शकता. आपले सांडगे खूपच मस्त झाले आहेत. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस या उन्हाळ्यामध्ये असे शाबूचे सांडगे नक्की करून बघा. बनवायला अगदी सोपे, अगदी अर्धा तासामध्ये हे सांडगे बनवून तयार होतात. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये असे शाबूचे सांडगे नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अगदीच मोत्यासारखे हे साबुदाण्याचे सांडगे फुलले आहेत. दिसायला खूपच छान दिसत आहेत आणि खायला सुद्धा खूपच खमंग कुरकुरीत झाले आहेत. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत.